हर हर नर्मदे, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे नर्मदे हर, नर्मदे हर. अशा प्रकारचा आवाज दिल्याबरोबर लगेचच नर्मदा मैयाचे बुडबुडे त्यातून येत असतात. हा या बाजूला हा सूर्यास्त होत असताना आपल्याला दिसतो आहे, खूप छान. आणि त्याच वेळी हे अद्भुत असं कश्यप महर्षींनी ते तपश्चर्या केली आणि बलबला कुंड म्हणजे बुडबुड्यांचा कुंड म्हटलं तर सातत्याने बुडबुडे तसे येतच असतात आणि जेवढा तुम्ही आवाज द्याल त्यानुसार मग नर्मदे हर म्हटल्यानंतर त्यातून बुडबुडे येत असतात. हे तुम्हाला प्रत्यक्ष हे दिसतंय, अद्भुत आहे. हा चमत्कार समजावा का काय समजावा हा ज्याने त्याने आपापला विषय समजण्याचा आहे, परंतु दैवी शक्ती आजही अस्तित्वात आहे. ऋषी महामुनींनी जी तपश्चर्या केलेली आहे, किती ताकद असेल, हजारो वर्षांची तपश्चर्या करत असतात. आणि कश्यप ऋषींना जाऊन आता मला माहीत नाही किती वर्ष किती कल्प गेली असतील, पण आजही नर्मदे हरचा सातत्याने गजर होतो. आणि या ठिकाणी नर्मदा मैया दूर असल्यामुळे कश्यप ऋषींना इथे इच्छा होती की नर्मदा मैयाने मला इथे दर्शन द्यावं आणि इथे त्यांनी नर्मदे हरचा जो नाद केला होता आणि त्या नादामध्ये हे कुंड तयार झालं आणि या कुंडातून मैया स्वतः प्रगट झाली होती. आणि तेव्हापासून आजही आपण नर्मदे हरचा सातत्याने जप चाललेला असतो आणि हे बुडबुडे येत असतात. एक वेगळा चमत्कार आपल्यासाठी सादर केला. नर्मदे हर, नर्मदे हर. आणि हा सूर्यास्त होतो आहे, किती गोड. नर्मदे हर, नर्मदे हर.